पहिला बॉल ह्या वेळेला आपण पाहताय जलसा टीमचा 12th मॅन, अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. अन्यथा XYZ हे नाव देण्यात येईल, लक्षात घ्यायचंय. या बॉलवर बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल निलेश बॅक टू द डगआउट. गेल्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये आपण पाहतात गौरव आहे आणि गौरव यावेळेला आपण पाहू शकतात बॅक टू द डगआउट. होतील की काय मैदानाच्या आतमध्ये, खेळाला डावाला स्वतःला सावरतील का हा प्रश्नचिन्ह मोठा पडला गेलाय खेळाडू कक्षामध्ये. अतिशय पहिल्याच बॉलवर निलेश किनी जे 40+ क्रिकेट हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 0. चांगला बॉल होता, ऑफ्टनच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. लेंथ अँड लाईन इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि त्याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत यावेळेला दर्शवून दिलं गेलं मिस्टर निलेश किनेने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात. सतीश एक टेक्निकली साऊंड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. हा चेंडू आपण पाहिला थोडासा खाली राहिला होता, ऑफ्टनच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं. सुपर लेंथ लाईन, अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना आपण पाहू शकाल 3 बॉल आतापर्यंत हाताळलेत. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग होईल का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. सचिनदादा पाटील आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळतात. ऑफ साईडला काय फटका खेळलाय, सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लास क्वालिटी दर्जाचा हा षटकार श्री गणेश जलसार टीमच्या माध्यमातून पहिला हा षटकार पाहायला मिळतो. 6 धावा. पालघर जिल्ह्यात गाजताई नाव. 4 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 रन्सवर जाऊन पोहोचली गेली. फुलटॉस बॉल ऑन साइडला. सतीश चेंडूला जरूर खेळतोय, परंतु चेंडू निघून जाईल की नाही. यस, डेफिनेटली. चौकारानंतर आलेला हा षटकारानंतर आलेला हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. क्लास बॅटिंग. चेंडू फेकून झाले ते 5. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसरा बॉल डॉट आणि लगातार 2 बॉलवर 2 षटकार. अप्रतिम बॅटिंग. सतीश ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय परिपूर्ण आपण पाहू शकतोय, तर स्पष्टपणे दिसतं की एक मोठ्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न असेल. 2 बॅटची एज खाली राहिला होता. चेंडू सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. निलेशचं पहिलं षटक. पहिले 3 बॉल निलेश यांनी खूप चांगले हाताळले, परंतु 2 बॉलवर 2 षटकार आल्यानंतर थोडासा इकॉनॉमिकल जो आहे षटक ते मात्र यावेळेला पाहायला मिळत नाहीये. तर 12 रन्स आलेले आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आज क्रिकेट खूप पुढे चाललंय. अशातच तुम्हाला 12-15 धावा या प्रति षटकामध्ये जर आल्या शॉर्ट टर्ममध्ये तर डेफिनेटली एक चांगल्या धावसंख्येचा आकार वाढतो. 50-55 जर धावा येत आहेत तर तुमच्याकडे जे गोलंदाज स्ट्रॉंग असतात त्यांना ते पाठबळ मिळतं आणि तेच करण्याचं काम करतील का, फायटिंग टोटलकडे वाटचाल करतील का, हा प्रश्नचिन्ह. या सर्व काही जी आपण पाहू शकतात प्रश्नचिन्ह आहेत त्याचं उत्तर मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आशिष दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. 2 फलंदाज आहेत. गौरव लवकरात लवकर बाद झाला. कुंदन आणि एका साईडला सतीश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रॉकी ग्रुप चषकाचा आजचा पहिला दिवस. एक क्वालिटी ऑफ क्रिकेट सफाळे आमंत्रित गट. पहिलाच बॉल चिप शॉट आहे. कुंदनच्या खेळीला कदाचित पूर्णविराम लागण्याची दाट शक्यता होती, परंतु अभिजित त्या ठिकाणी चुकले. जजमेंट चांगलं नव्हतं. तुषार किनी बॅकअपसाठी येत आहेत आणि पाहता पाहता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 15 या धावसंख्येवर 3 रन. 4थ्या रनचा जरूर आपण पाहू शकताय इथे पंचांकडे दाद मागितली आणि नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत की थर्ड अंपायर रेफर केले गेले. या पण टेक्नॉलॉजी आहे. 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते, तर कोणत्याही संघाला त्याचा फटका न मिळावा हा अंपायर्स कॉल आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. तुमच्याकडे एक रिव्ह्यू दिला गेलाय. जर रिव्ह्यू तो जर परफेक्ट DRS सक्सेस झाला तर एक्सटेंड करून मिळेल आणि जर DRS तिथेच अनसक्सेस झाला तर तिथे संपेल तुमचा. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम ही आपण पाहताय DRS, परंतु जास्तीत जास्त हे DRS नाव पडलं ते धोनी, MS धोनी यांना. धोनी रिव्ह्यू सिस्टम जेव्हा जेव्हा त्यांनी रिव्ह्यू घेतले तेव्हा तेव्हा ते सक्सेस झाले. वन ऑफ द ग्रेट प्लेयर अँड वन ऑफ द सक्सेस कॅप्टन बाय इंडिया टीम.
15 रन झालेले आहेत. डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सुंदर हे मैदान 38 सर्कलमध्ये आपण पाहिलं आणि सागर मोरे सरांचा इशारा येतोय OUT आउट. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. धावचीच्या स्वरूपात आपण पाहिलं थोडंसं तालमेलची कमी पाहायला मिळाली. 3 धावा आल्या होत्या. चौथ्या धावेसाठी प्रयत्न केला. कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी जयस्वालला आपण पाहिलं. कसोटी क्रिकेटमध्ये फार असे कमी प्रमाणात खेळाडू जे रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया संघाबरोबर कालच्या दिवसात एक ड्रामा पाहायला मिळाला. बुमराच्या विरोधात आपण पाहू शकलात. खूप टाइम स्पेंड करत होते त्या ठिकाणी बॅटर, परंतु ज्या पद्धतीने आपण विकेट मिळाली आणि तो सेलिब्रेशन केला गेला. आणि कसोटी क्रिकेटच्या खेळामध्ये रनआउट होणं क्वचित आणि कदाचित पाहायला मिळतं. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर जास्तीत जास्त रनआउट कोणता फलंदाज झालाय तर ज्याचं नाव घेतलं जातं ॲलन बॉर्डर. फलंदाज आपण पाहू शकतायत ऑस्ट्रेलियन. तदनंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकावर गॅरी सोबर्स हे 10 वेळा बाद झाले तर 12 वेळा ॲलन बॉर्डर हे बाद झाले कसोटी क्रिकेटमध्ये रनआउट. ऑन साईडला फुल टॉस बॉल सरळ चेंडूला पाठवलंय. आ बैल मुझे मार अशा पद्धतीने हा स्ट्रोक पाहायला मिळतोय मिस्टर महेशच्या बॅटमधून. क्लास षटकार. अरे दादा ब्रँड आहे रे ना रॉकी दुसरा ब्रँड आहे. थँक्यू. 21 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. आमचे प्रेक्षक राजे या स्पर्धेच्या माध्यमातून चेंडू सहकार्य करतायत. चेंडू आतमध्ये देत आहेत त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनपूर्वक आयोजकांच्या वतीने धन्यवाद आहे. आमचे लाडके शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागतम. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. 21. फुलटॉस बॉल होता. या वेळेला सुद्धा महेश सोडणार नाही. 2 फुलटॉस बॉलवर 2 कणखर षटकार पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना आयुष्यात 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये फुलटॉस आलेला बॉल कधीच वाया घालवायचा नसतो. षटकार आला. 6 धावा. षटकारानंतर स्थिती जर आपण जाणून घेतली तर जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहत आहेत. आणि यावेळेला आपण पाहत आहेत महेश या बॉलवर विकेट मिळत असताना आपण पाहू शकताय. डीजेला मी थांबवतो कॅन्डीला. जे आपण पाहू शकाल अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जे आपण पाहत आहेत. जे संस्थान आहे प्रतिवर्ष रक्तदान महायज्ञ म्हणून 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते. प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक 4 जानेवारी 2025 ते दिनांक 19 जानेवारी 2025 पर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या महाराष्ट्रात सिकल सेल, ॲनेमिया, हिमोफिलिया, थॅलेसेमिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात. आणि अशा पेशंटला जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं रक्तदान केलं पाहिजे. आणि त्यांना जेव्हा ती वेळ येते त्या वेळेला तो पुरवठा दिला पाहिजे. त्यासाठी मात्र या अशा प्रकारच्या आपण विविध ज्या योजना आहेत त्या राबवल्या जातात. आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. तर यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्त बाटल्या देण्याचे आमच्या संप्रदायामार्फत निश्चित केले आहे. तर कोणाला जर रक्तदान करायचे असेल तर डेफिनेटली आपण 19 जानेवारीला 2025 सकाळी 8 वाजता स्थळ देवभूमी हॉल सफाळे संपर्क करा. आपण रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान. तर थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर जाऊन पोहोचली गेली. 31 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक आपण पाहत आहेत. दुसरं शेवटचा बॉल आशिषचा. निलेशचा हा मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे तुषार किनी
व्हॉट अ कॅच, एक्सलंट फिल्डिंग. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. निलेश गॉन. भोईर बॅक टू द डगआउट. गेल्या मॅच मध्ये जबरदस्त क्लास बॅटिंग केली होती. 40+ क्रिकेट हाताळत आहेत. एक धाव आरोग्यासाठी. हे टायटल 40+च्या खेळाडूंसाठी सातत्याने पाहायला मिळतं. आरोग्य ही संपत्ती आहे. कोणतंही क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं त्यावेळेला तुमचे हेल्थ इज वेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो जगातील सर्वात चांगली प्रॉपर्टी कोणती असेल तर ते आहे शरीर. आणि जर तुमचं शरीर चांगलं असेल तर तुम्ही प्रॉपर्टी कधीही केव्हाही विकत घेऊ शकता. म्हणून आपल्या शरीराची काळजी करणं हेच महत्त्वाचं आहे. हेच मात्र यावेळेला रक्तदान महायज्ञाच्या माध्यमातून ते मेंबर्स या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा परिवार उपस्थित झालाय आणि हेच दर्शवत आहेत की रक्तदान डेफिनेटली 19 जानेवारीला तुम्ही करा. सकाळी 8 वाजता देवभूमी हॉल सफाळे. गोलंदाज सज्ज करण. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. तुषार किनी जीवाची आकांक्षा करतायत. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. धर्मेश कोणतीही चुकी करत नाहीयेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. निलेश भोईर बरोबर यावेळेला आपण पाहताय सतीशला परतावं लागतं. गॉन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगले प्रयत्न केले आणि प्रयत्नांना यश मिळालं. करणला पहिली सफलता. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. करण स्वतः येतोय. कॉटन बोल्टची संधी आणि काय अफलातून गोलंदाजी, अफलातून मारा पाहायला मिळतोय. तू चल मैं आया अशी स्थिती यावेळेला पाहायला मिळते. श्री गणेश जलसार या टीमची लगातार विकेटवर विकेट, इंटरव्ह्युअल विकेट आपण पाहू शकताय. कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीये आणि जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर थांबून राहता त्यावेळेला ऑटोमॅटिकली धावा येण्यास सुरुवात होते. म्हणतात ना पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय ते येतात आणि जातात परंतु मातीत पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे. तुम्हाला तसंच खेळपट्टीवर जर उभं राहता आलं तर डेफिनेटली बॅटरच्या बॅटमधून धावा या ऑटोमॅटिकली येताना पाहायला मिळतील. परंतु करणच्या अक्षरशः खेळपट्टी प्रेमात पडले असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. करण ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार. तिसऱ्या षटकातील 2 बॉल आतापर्यंत हाताळलेत. करण इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक साध्य करेल का याकडे लक्ष असेल. 2 लाखाची स्पर्धा आपण पाहतायत. लाख मोलाची स्पर्धा. हा चेंडू आपण पाहिला आणि सरळ चेंडू यष्ट्यांच्या वरून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून आपण पाहतायत. अक्षय रोहितला एका साईडला आपण पाहतायत. रोहित अतिशय कमी वयाचा खेळाडू परंतु या खेळाडूकडे गुणवत्ता ठासून भरले. तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला 100% देणं खूप गरजेची गोष्ट. अप्रतिम. गुड डिलिव्हरी सुपर लेंथ लाईन. अचूक टप्पा पाहायला मिळाला. करणने जी गोलंदाजी केले ते वाखण्याजोगे पाहायला मिळते. आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती करणची अतिशय सुंदर आहे. 31 रन. अक्षय आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. सिद्धू आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. पुन्हा एकदा फंबल झाले होते त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी करणचं. आतापर्यंत 5 बॉल त्याने हाताळले त्यामध्ये 3 सफलता मिळवले. एकंदरीत 2 सफलता मिळवल्या आणि 3 डॉट म्हणजे 5 डॉट बॉल आलेत. विकेट मेडन ओव्हर यावेळेला पाहायला मिळेल का. निर्धाव षटक येईल का करणचं याकडे लक्ष असेल. नॅचरल गोलंदाजी कशी असावी याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवून दिलं गेलंय. अप्रतिम. ब्युटिफुल डिलिव्हरी. अनबिलिव्हेबल. काय गोलंदाजी केले करण. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. सर्वजण अप्रिसिएशन करत असताना पाहायला मिळत आहेत. शाबासकीची थाप मात्र त्याच्या पाठीशी देत असताना त्याचे संघ सहकारी व्हायला हवं, अप्रिसिएशन करायला हवं. 3 षटकांचा खेळ झालाय. आता श्री गणेश जलसार टीम
फलकावर 31 वर जाऊन पोहोचली गेली. 6 बॉल फक्त तुमच्याकडे आहेत. 6 बॉलमध्ये किती धावा येतील याकडे लक्ष असणार आहे. तत्पूर्वी आपण दोन्ही संघाला कॉल करू इच्छितो. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळेल खार्डी संघ आणि एका साईडला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. दोन्हीही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी या. 3 षटका हाताळली. 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 31. कॅन्डी यांचं सुंदर डीजे वाजंत्र पाहायला मिळतं. वेगवेगळी संगीत आपल्या कानापर्यंत पोहोचतात. आपण खूप टेन्शनमध्ये असतो, डिप्रेशनमध्ये असतो. अशा वेळेला मात्र कुठेतरी रिलॅक्स होण्यासाठी संगीताची गोडी असणं खूप गरजेची गोष्ट. मेंदू रिचार्ज होतो आणि एक थोडंसं वेगळं फील होत असताना पाहायला मिळतं. अप्रतिम चांगला बॉल. कोणी धाव घेण्याच्या प्रयत्नात नाहीये. सिंगल डबलला विसरलेत आणि त्याचा पुरेपूर फायदा शिवनेरी विराथनचे बॉलर्स घेत असताना पाहायला मिळत आहेत. साई यांना आपण पाहत आहेत. चांगलं आयोजन नियोजन काय अफलातून मेहनत पाहायला मिळते. अहोरात्र आमचे लाडके आयोजक टिंबी खोडावे हे गाव आता मात्र आपण पाहत आहेत महाराष्ट्राच्या नकाशात जाऊन पोचले गेले. अर्थातच या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करणं हे जिकरीचं काम असतं. कारण आयोजन म्हणजे नेमकं तेच पाहायला मिळतं की तुमचं घर कमी आणि मैदान जास्त, फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला जास्त वेळ, हे समीकरण जळून आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर अचूक गोलंदाजी लगातार. आतापर्यंत आपण विचार केला तर 9 बॉल डॉट आलेत. लगातार एक सुद्धा धाव आलेली नाहीये. यावरून स्पष्टपणे सिद्ध होतं की गोलंदाजांनी किती तयारी केली असेल या रॉकी ग्रुप चषकाच्या स्पर्धेसाठी. कारण ही स्पर्धा प्रत्येकाला स्वप्नवत असते. प्रत्येकाचं स्वप्न असतं ही स्पर्धा खेळण्यासाठी आणि ते आज प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत असताना पाहायला मिळतं. कोणत्याही संघाला नाराज करून चालणार नाही हे रॉकी दादा आणि त्यांच्या संपूर्ण आयोजकांनी सांगून ठेवलंय. प्रत्येक संघाला या ठिकाणी स्थान दिलं जातं. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचली गेली. 32 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या षटकात दमदार सुरुवात. 12 रन्स आल्या. दुसऱ्या षटकात तब्बल 19 रन्स आल्या आणि तिथून आतापर्यंत एक सुद्धा धाव ती वाईटची पाहायला मिळाली. खोलवर चेंडू होता ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक धाव तर वेगाने येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत डायरेक्ट हिट. यस द फिंगर इज गॉन अ बंपर नाव. विवेद जाधव पंचांच्या भूमिकेत. निलेश आले. निलेशने डायरेक्ट हिट केलं आणि सरळ चेंडू यष्ट्यांना जाऊन आदळला. रनआउटच्या स्वरूपात परतावं लागतं मिस्टर अक्षयला. बॅक टू द डगआउट. गॉन. आहेत यावेळेला खाली राहिला होता हा चेंडू. थोडासा संपर्क डिलिव्हरी साईने परफेक्ट हेरलंय. ज्या वेळेला रॉकी ग्रुप एंड कडून आपण पाहतायत गोलंदाजी केली जाते त्यावेळेला साईने यावेळेला परफेक्ट हेरलंय की या टप्प्यावर गोलंदाजी केली तर फलंदाज 100% बीट होईल. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 33 रन. 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. शेवटचा बॉल आहे यावेळेला. प्लेइंग आहे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळलेत परंतु काय चेंडूला एक्झिक्यूट केलंय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. बॅक टू द बॉलर हेड. षटकार. 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या 39. विजयासाठी 40 रनची यावेळेला जरूर आपण पाहू शकतात लक्ष असेल. 40 रन्स टू विन. 4 षटकांमध्ये 24 बॉल 40 रन. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करण्याकरिता. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आणि त्याच पद्धतीने आपण पाहतायत खार्डी.
चला फिल्डिंग लवकरात लवकर सजून घ्यायचे आणि दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत आदित्य आणि भाऊ अर्थातच रुपेश. मी विनंती करेन विनयजी गावड साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन व्हावा. हेड अँड टेल रॉकी ग्रुप ट्रॉफी 2025 आपण पाहत आहेत. विनयजी गावड साहेब डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि त्यांच्या शुभ हस्ते करूया आपण कॉइन स्पिन. हेड इट्स अ टेल. थँक्यू व्हेरी मच विनयजी गावड साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. जास्त वेळ घेणार नाहीये. पहिल्यांदाच आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने तुम्ही मॅच जिंकला, अतिशय सुंदर खेळ साकारला, तर पहिल्या मॅचचा रिझल्ट चांगला होता. संघाचं कौतुक कसं करतील ॲज अ कॅप्टन म्हणून? खूपच चांगली माझी पोरं खूपच चांगली खेळली. स्टार्टिंग पण सुरुवात खराब झाली होती पहिल्या बॉललाच, तर सेकंड बॉलपासून सुरुवात चांगली झाली, तर आमचा स्कोअर पण चांगला झाला. नक्कीच ही स्पर्धा खेळताना एन्जॉय करतात आपण? हो हो, एन्जॉय करतो. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण. नक्कीच थँक्यू व्हेरी मच. आदित्य जास्त बोलत नाहीत, परंतु आदित्य ज्या वेळेला रॉकी ग्रुप चषकामध्ये एक झील टिपला होतास आणि तिथून तुला ही स्पर्धा खूप आवडली आणि ज्या पद्धतीने या स्पर्धेस किती तुम्ही वाट बघतात आणि या स्पर्धेविषयी काय म्हणशील? ही स्पर्धा कधी येतो आणि खेळतो कधी हे वाट बघतो. नक्कीच टीमवर्क कसं राहिलं तुमचं यंदाच्या हंगामामध्ये? खूप चांगलं राहील. नक्कीच थँक्यू व्हेरी मच. आदित्य यांना आपण पाहिलं. टॉस नुकताच झाला. विनयजी गावड साहेब यांच्या शुभ हस्ते जे आयोजक आपल्याला पाहायला मिळाले आणि आपण पाहू शकताय तर खार्डी टीमच्या बाजूने लागला, कॉइन स्पिन लागला आणि यावेळेला आपण पाहू शकताय तर खार्डी टीमच्या कॅप्टनने सांगितलं भाऊ यांनी की आम्ही प्रथमतः टॉस जिंकलो तर डेफिनेटली गोलंदाजी स्वीकारू. खार्डी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव या ऐकूया नितीनजी पाटील ज्या ठिकाणी जॉईन झाले त्यांच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. रॉकी ग्रुप चषक 2025 चा भव्य दिव्य सोहळा आपण आज पहिला दिवस या स्पर्धेचा पाहतायत. एका बाजूने शिवनेरी तर दुसऱ्या बाजूने जय भवानी ही टीम आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश जलसार एकंदरीत 39 धावा बनवल्या गेल्यात. स्कोर बोर्डवर 40 धावांचं लक्ष घेऊन जरूर उतरला गेल्यात. दोन बॅटर्स एका बाजूने तुषार नॉन स्ट्राईक एंडवर जरूर आहे, दुसऱ्या बाजूने करणने काही जबरदस्त गोलंदाजी केलंय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. रोहित एक युवा गोलंदाज. पहिला बॉल तेज तर फुल लेनचा चेंडू होता. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल येतंय. पैच्या स्वरूपात ही एक धाव ऍड केली जाईल. या एकेरीने श्रीगणेश केला जातोय तो टीम शिवनेरी विराथन या टीमच्या 40 धावांचं एखादे छोटंसं टार्गेट आजच्या दिवसात आपण पाहिलं तर 50 पार केले होते संघ, परंतु या मॅच मध्ये थोडासा खराब सुरुवात पाहायला मिळाली. दोन महेशचे षटकार, त्यानंतर एकाही बॅटरला चांगली बॅटिंग करता आली नाहीये. धावसंख्या पाहिली तर एक धाव ही स्कोर बोर्डवर लागतंय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ झाले. पॉवर प्लेचं हे षटक आहे. दोन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर जरूर तैनात केला गेला. एक लॉग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी एक कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. या ओव्हर्स मध्ये कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. कुदून करण्याचं काम केलं. इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जात आहेत. क्षेत्ररक्षण करतायत. फेकी येते तद्वर 2 धावा अगदी परिपूर्ण होतात. या 2 धावांशी टीम जाऊन पोहोचेल 3 या अंकावर. 3 रन स्कोर बोर्ड लागले जातात. 40चा पाठला केला जातो. एक एक धाव खूप महत्वाची असेल या दोन्ही टीमसाठी. 3 रन स्कोर बोर्डवर रोहितला जास्तीत जास्त डॉट बॉल करावे लागतील, तर तुषार एक इन्फॉर्म फलंदाज पाहायला मिळतोय. करण चांगला फलंदाजी करतोय. 2 पंच आपण पाहतात. एका बाजूने नितेश कदम सर अँड विवेन जाधव सर असे 2 पंच ऑफिशियल, सागर मोरे सर अशी पंचांची त्रिमूर्ती जोडी आपण आज पाहतोय. पहिला दिवस या स्पर्धेचा जरूर पाहायला मिळतोय. सफाई ग्रामीण संघातले संघ एकमेकांसमोर 2 हात करताना पाहायला मिळतात. बहुचर्चित बहुप्रतीक्षित स्पर्धा पाहायला मिळते. रॉकी चषक 2025 चा भव्य दिव्य सोहळा आपण अनुभवतायत. चेंडू फेकून झाला आतापर्यंत 2 चेंडू आणि धावसंख्या 3 धावा स्कोर बोर्ड लागतात. रोहित पुन्हा एकदा समोर तुषार. उलटाच बॉल यावेळेस इथे फटका फसला गेलाय. तुषारला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय शिवनेरी विराथन या टीमला 3 या धावसंख्येवर. गॉन.
3 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. मागच्या मॅच मध्ये काही जबरदस्त कामगिरी केली होती. कौशल घरच्या बॅटमध्ये झंझावत पाहिलं होतं. 3 धावा स्कोरबोर्डवर. इकडं आणखीन एक 2 धक्के द्यावे लागतील. श्रीगणेश जलसा टीमला. रोहित एक युवा गोलंदाज गोलंदाज मार्कवर सुरेख झेल टिपला गेला. मिड ऑफ रिझन मध्ये महेश होते. कौशल घरात आल्या तर नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये रोहित पुढे चिंता सज्ज होतोय. खुल्या टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचं काम केलं. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. इनटू द गॅप मध्ये चेंडू झालाय सीमा रेषापार. फरार येतोय चौकार. 4. आई माझी ये गोरी गो आई माझी ये गोरी ये गोरी ये गोरी गो ये गोरी आई माझी ये गोरी आल्या आल्या चौकार ठोकला जाते कौशल घरच्या बॅट मधनं. पॉवर प्लेचं षटक आहे. बंधन आहे. एकंदरीत 2 क्षेत्ररक्षक फक्त 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवते कौशल. पुन्हा एकदा मिस टाइम चौक पाहायला मिळतोय. झेल टिपण्याची संधी इथे बडी मछली जाल में फसती हुई. दुसरा धक्का लागतोय शिवनेरी टीमला. 7 धावसंख्येवर गॉन. जरी 7 खर्च केल्या तरी 2 महत्वाचे फलंदाज बाद केल्या. रोहितचं कौतुक करावं लागेल. सुरेख अप्रतिम गोलांचं प्रत्युत्तरण पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल असेल. नवीन बॅटर साहिल येतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक पहिला आहे. धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा 2 गडी बाद होत आहेत. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत असेल. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले आहेत ट्रोलिंगच्या माध्यमातून त्यांचंही सहर्ष स्वागत. टीमची धावसंख्या धावून पोहोचले 7 या अंकावर. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावा 40 धावांचा पाठलाग केला जातोय. गोलंदाज मार्कवर. शेवटचा बॉल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव तर परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु चेंडू झालाय सीमा रेषा पार. चौकार. एक टीमची टोटल जाऊन पोहोचले 11. 2 गडी बाद. येणारे 18 चेंडू 29 धाब्यांची जुनी आवश्यकता असेल. 18 चेंडू 29 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. ब्रेक थ्रू द्यावे लागतील कारण धावसंख्या आपण पाहिली तर कमी आहे. 4 षटकांचा सामना एकंदरीत 5 ओव्हर्स मध्ये आपण पाहिलं तर 60 पार केलेल्या होत्या. हा सामना पाहिला तर 4 षटकांचा एकंदरीत आहे. पहिलं षटक थोडंसं महागडं जरूर ठरलं परंतु 2 महत्वाचे विकेट्स प्राप्त केल्यात. मार्कवर राज येतो. या मॅच मध्ये राज करेल का की समोर करणने चांगली गोलंदाजी केलंय. करण आणि साहिल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. 11 धावा स्कोरबोर्ड. याने 18 चेंडू 29 धाब्यांची आवश्यकता आहे विजयासाठी. नेक्स्ट मॅच ही खूप महत्वाचा असेल. एका बाजूला चापुंडा स्पोर्ट्स विराथन विपक्ष खार्डी भाऊ यांचा संघ आहे. 18 चेंडू 29 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. राज आलाय गोलंदाजी मार्कवर. राजलाही चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक युवा गोलंदाज. अनुभव जरी कमी असेल तरी चांगली क्षमता त्यांच्याकडे आहे. यावेळेस आता वेट अँड वॉच केलंय. चेंडूला भिरकावून दिलंय. लॉंग ऑनच्या डोक्यावर येतोय षटकार. रॉकी ग्रुप षटक. षटकार 6. पोचतय 17 रन्स. थोडशा पुढे चेंडू हाताळला गेलाय. वेट अँड वॉच केलं गेलंय. करणचा फेवरेट झोन. जास्तीत जास्त त्या क्षेत्रामध्ये फटके खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. 17 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 40चा पाठलाग केला जातोय. लाईन लेंथने गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज आपण पाहिला तर राज. पहिल्या चेंडूवर मात्र राज केलंय ते करणनं षटकार ठोकलाय.
हीच लाईन त्यात लेन ठेवावी लागेल. एकंदरीत डॉट बॉल येतोय. 17 रन 17 धावा स्कोरबोर्डवर 40चा पाठलाग केला जातोय. 23 धावांची अजूनही आवश्यकता असेल. आणखीन एक डॉट बॉल येतील का राजच्या माध्यमातून, परंतु समोर हा डिटर फलंदाज करण पाहायला भेटतोय. गोलंदाज पुन्हा एकदा राज, पुन्हा एकदा स्लॉग करण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिच झोन मध्ये. चौकार येतोय. या 4 धाब्यांची टीमची टोटल जाऊन पोहोचले 21. बॅटची एज त्याच कारणास्तव आपण पहिले हा चौकार स्टॉप क्षेत्रामध्ये आला. एकंदरीत धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले सध्या 21 या अंकावर. पिचाच्या दिशेने थोडा वाटचाल करतोय, परंतु अडचण आणेल का राज? विकेट्स प्राप्त करावे लागतील. षटक क्रमांक सध्या मार्गस्थ आहे. 2 फुलटॉस बॉल यावेळेस हलक्या दिशेने दिशा देण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक पुढे येत आहे. तत्पुरे 1 धाव तर परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. हा न करताना 2 धावा अगदी परिपूर्ण होत आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचलंय सध्या 23 या अंकावर. 23 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आहे. चेंडू आतापर्यंत 4 एकत्रित पाहायला मिळतात. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. खेळाडू कक्षामध्ये चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार येतोय. चौकार 4. विजयी घोडदौड रोखली जाईल का? विकेट्स प्राप्त केल्या जातील का? सध्या चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो शिवनेरी विराथन टीमची टोटल जाऊन पोहोचते 27 या अंकावर. 13 धावा अजूनही आवश्यकता असेल विजयासाठी. शेवटचा बॉल स्विच चिटकण्याचा प्रयत्न केला गेलाय. षटक क्रमांक समाप्त झालाय. 2 टीमची टोटल 2 षटकाच्या अखेरीस 27 धावा. येणारे 12 चेंडू 13 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. अजूनही मॅच संपली नाहीये. 12 चेंडू 13 धाव्यांची आवश्यकता असेल. डॉट बॉल खूप महत्वाचे असतील. हा षटक खूप निर्णायक असेल. या ओव्हर्समध्ये 4 ते 5 धावा खर्च आहेत. अंतिम षटकापर्यंत सामना जाऊ शकतोय, परंतु करणला थांबवणं अशक्य आहे. करण चांगली फलंदाजी केली करणनं. 2 चौकार 1 षटका त्यांच्या बॅटमधून जरूर पाहिलं. बारा चेंडू 13 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. इकडनं मॅजिकल गोलंदाजी केली जाईल का? प्रितेश आला, एक युवा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. 12 चेंडू 13 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. एका बाजूने साहिल. सध्या करणची बॅटिंग जरूर पाहायला मिळते. करणच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार जरूर पाहिलाय. टीमला आतापर्यंत पोहोचवलं गेलं 27 रन्स ऑन द बोर्ड लागत आहेत. 13 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू आहेत. गोलंदाज मार्कवर गोलंदाज प्रितेश. हो हो हो, अशा प्रकारे गोलंदाजी करतील तर नक्कीच स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा करत पंचांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. अनुभव जरूर कमी आहे. मोठी स्पर्धा खेळतायत. धावसंख्या आपण पाहिली तर 28 या अंकावर. 12 चेंडू 12 धाब्यांची आवश्यकता. चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. टिपवरनं क्षेत्ररक्षक पुढे येतोय. 1 धाव परिपूर्ण केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचत 29th ऑन द बोर्ड. 2 गडी बाद 29 धावा. 11 चेंडू आहेत आणि 11 धाब्यांची आवश्यकता असली विजयासाठी. इकडनं एखादा ब्रेक थ्रू दिला जाईल का? श्रीगणेश जलसाच्या बाजूनं सध्या 11 चेंडू 11 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस करण मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट्स प्राप्त केलाय. करणला माघारी परतावं लागतंय. आता येणारे चेंडू आहेत 10 आणि 10 मध्ये बनवायचे आहेत 11 धावा.
होतोय. अजूनही मॅच संपला नाहीये. आणखीन एक दोन विकेट्स डॉट बॉल खूप महत्वाचे असतील. परंतु करणने चांगली कामगिरी केली. करणच्या बॅटमधून 2 चौकार, 1 षटकार, एक दुहेरी धाव जरूर पाहिली होती. 10 चेंडू 11 धावींची आवश्यकता असेल. धर्मेश हाही एक हार्ड हिटर फलंदाज जरूर पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 चेंडूची समाप्ती झाली. धन्यवाद. आपण पाहतोय जगद्गुरु नंदाचार्य महाराज संस्थानचे सर्व मेंबर्स, आपले मनपूर्वक आभार असेल. किशोरजी गावड साहेब आणि संपूर्ण टीम. मार्कवर पुन्हा एकदा प्रितेश, समोर धर्मेश, पुन्हा एकदा लेफ्ट हँड फलंदाज समोर असेल. हो सर, यावेळेस मात्र झेल टिपण्याची संधी. सुरेख काय कमबॅक केलंय. अजूनही मॅच संपला नाहीये. सहजासहजी हार मानणार नाहीये श्री गणेश संघ सांगतोय. बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन एसडीचे. नऊ चेंडू आहेत आणि 11 धावींची आवश्यकता असेल. प्रितेशने या मॅच मध्ये जान आणण्याचं काम केलंय. अभिजित नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अभिकडे मोठे फटके करण्याची क्षमता आहे, परंतु प्रितेशचं कौतुक करावं लागेल. छोटा पॅक बडा धमाका करेल का? सध्या धावा खर्च केल्या 2. या ओव्हरचा विचार केला 2 महत्वाचे विकेट्स गारद केल्यात. पुन्हा एकदा यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. पंच नितेश कदम सर दोन्ही हात समान धर करतात. इथे गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. लाईन थॅन लेंथने गोलंदाजी करावी लागेल. मागचे 2 चेंडू सुरेखरित्या हाताळले होते, त्यावर विकेट्स प्राप्त केले होता. हा व्हाईट बॉल होते. धावसंख्या 30. यू मिस, आय डेफिनेटली हिट. क्या बात है. छोटा पॅक बडा धमाका. मिस्टर प्रितेशने या मॅच मध्ये जान आणलंय. यस दिसे प्रितेशच्या माध्यमातून असं वाटत होतं की शिवनेरी टीम 3 ओव्हर्स मध्ये हा मॅच संपवेल, परंतु सुपर कमबॅक केलाय. श्री गणेश संघाचं कौतुक करावं लागेल. आशिष येतोय, नवीन फलंदाज, एका मागून एक धक्के देतोय. प्रितेश सहजासहजी हार मानणार नाहीये हे दाखवून देतोय श्री गणेश टीम, आणि प्रितेशचं कौतुक करावं लागेल. शेवटचा बॉल असेल. 7 चेंडू आणि 10 धाब्यांची आवश्यकता. 8 चेंडू, माफ करा, 8-10. 8-10चं इक्वेशन. पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी. इथे झेल सुटलाय की मॅच सुटलंय. तिसऱ्या पंचांची मागणी जरूर केली गेलंय. धावबाद आहे की नाहीये चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सागर मोरे सर जॉईन होतील. हा जर झेल टिपला असता नक्कीच बॅकफूट वर गेला होता शिवनेरी विराथन टीम. नॉट आउट आहे ना.
नॉट आउट आहे. एकंदर आपण पाहू शकतायत टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचते 32 या अंकावर. आणखीन एक चेंडू असेल शेवटचा. नॉट आउट आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 32. आता 7 चेंडू आणि 8 धाब्यांची आवश्यकता असेल. 7 चेंडू 8 धावा. हा चेंडू जर डॉट जाईल तर या मॅच मध्ये मजा येईल, यात मात्र काही शंका नाहीये. परंतु सिंगल डबल या चेंडूवर गरज असेल शिवनेरी या टीमला. 8 धाब्यांची आवश्यकता. चेंडू आहे 7. समोर फलंदाज आशिष. शेवटचा बॉल प्रितेश. डॉट बॉल येईल का? प्रयत्न करावा लागतील. गोलंदाज गोली मार्कवर शेवटचा चेंडू. 7-8चं समीकरण. यावेळेस मात्र हवाई फायर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आशिषच्या बॅट मधनं येतोय षटकार. 6. स्वागत असेल. हाच खेळाडूचा झेल सुटला होता आशिष आणि त्यांच्याच बॅट मधून मात्र हा षटकार आलाय. 2 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. 6 चेंडू आणि 2 धावा. जर झेल टिपला असता तर नक्कीच या मॅचचा रिझल्ट आणखीन काही वेगळा पाहायला मिळाला असता. परंतु जर त्याला थारा नाहीये, कारण त्याच आशिषनं 8 धावा आल्यात. मार्कवर गोलंदाजी मार्कवर कोण असेल? प्रणय मॅजिकल गोलंदाजी करेल का? 6 मध्ये 2 डिफेन्स करेल का? हा प्रश्नचिन्ह असेल. परंतु सध्या चांगली कामगिरी आहे शिवनेरी. नेक्स्ट मॅच खूप महत्वाचा असेल. चामुंडा स्पोर्ट्स विराथन विपक्ष खार्डी भाऊ यांचा संघ पाहायला मिळेल. दोन्ही बॅट मजबूत संघ एकमेकांसमोर असतील. चला थोडस स्पीडअप करा. 6 मध्ये 2 बनवायचे आहेत. 6 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता आहे. प्रणय 6 मध्ये 2. गोलंदाज गोले मार्कवर सज्ज होतोय प्रणय. समोर साहिल. संधी असेल आणखीन 1-2 बॉल डॉट ते पाहायला मिळतील का सुरुवातीचे, की पहिल्या बॉल मध्ये मॅच फिनिश करेल. 6 मध्ये 2. चला थोडासा स्पीडअप करा. मॅचला होईल सुरुवात. 6 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता. हलक्यात आणि छेडछाडी करण्याचा प्रयत्न केलाय. प्रेशर दबाव सर्व काही आहे. अजूनही मॅच संपला नाहीये. 5 मध्ये 2. एखादा षटकार ठोठावायचा असतो तेव्हा सोपस असतंय, परंतु सिंगल डबलला थोडासा विचार विनिमय करावा लागतोय. तसं प्रेशर पाहायला मिळतंय. 5 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता आहे. प्रणय आणखीन एखादे 1-2 डॉट बॉल येतील का? हो हो हो, एक सोपासा हलवा चेंडू होता, त्याच्यावर मिस झालाय. साहिल 4 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान है. पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उडान है. हौसले तुमचे बुलंद ठेवावे लागतील. अजूनही मॅच संपला नाहीये. 4 मध्ये 2 ची आवश्यकता. साहिल थोडंसं प्रेशर दबाव सर्व काही पाहायला मिळते. समोर आशिष आहे, पण आशिषला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू वयचा संपर्क होत नाहीये. 4 मध्ये बनवायच्या 2. गोलंदाज गोली मार्कवर. हो 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 हो, पंचाकडे लाऊड अपील. इथे सॅक्रिफाईस केलं जाते आणि आता आशिषवर जबाबदारी असेल मॅच फिनिश करण्यासाठी. आता येणारे 3 चेंडू आहेत आणि 2 धाब्यांची आवश्यकता. काय झालं? तुटलाय? स्टंप तुटला का रे? बघ, स्टंप आहे का? स्टंप आहे का?
जबरदस्त आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आपण पाहू शकतायत. रॉकी ग्रुप चषक 2025चा हा दैदिप्यमान सोहळा. 3 चेंडू आहेत, 2 धाब्यांची आवश्यकता अजूनही आहे. आशिषच्या बॅट मधून आपण पाहिलं होतं 8 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त करण्याची संधी होती, परंतु झेल निसटला गेला. 2 धावा अंकित केल्या, त्यानंतर षटकार ठोकला गेला. त्या 8 धावा कुठेतरी महागात पडू शकतात त्या टीमला. येणारे 3 चेंडू आहेत, 2 धाब्यांची आवश्यकता असेल. 3 चेंडू आहे, 2 धाब्यांची आवश्यकता असेल. पैसा वसूल मॅच. अशा करण जेव्हा बॅटिंग करत होता असं वाटत होतं मॅच संपेल 3ऱ्या ओव्हर्समध्ये, परंतु चांगले झुंज दिलंय. कौतुक करावं लागेल श्रीगणेश जलसार संघाचे, प्रितेशचं कौतुक करावं लागेल. त्यानंतर प्रणय आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली गेलंय. 3 चेंडू मागे एकही धाव खर्च केली नाहीये. आता येणारे 3 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता असेल. समोर आशिष, याच आशिषचा झेल सोडला होता तोच आशिष समोर आहे. तीन चेंडू आहे, 2 धाब्यांची आवश्यकता असेल. इथे धावा डिफेन्स केल्या जातील की धावा उभ्या केल्या जातील. प्रणय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर आशिष. 3 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता. हो 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 हो, क्या बात आहे. परंतु पंच दोन्ही हात समांतर करतायत आणि 3रा पंचांची मागणी केले गेले क्षेत्ररक्षण करण्यास संघानं. पुन्हा एकदा सागर मोरे सर जॉईन होतील. फार क्रुशल मॅच आहे. एक चेंडू एक धाव खूप महत्वाची या दोन्ही संघासाठी. एक धावेसाठी झगडावं लागतंय. फेअर डिलिव्हरी आहे की आपण पाहू शकतात. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. आता 2 चेंडू आणि 2 धाब्यांची आवश्यकता. काही जबरदस्त मॅच रंगताना पाहायला मिळतोय. सुरेख, अप्रतिम. 2 मध्ये 2. कंपल्सरी चेसिंग असेल या स्पर्धेचा नियम असेल. 2 चेंडू आणि 2 धावा. हा चेंडू आता खूप निर्णायक असेल. 2 चेंडू आणि 2 धावा असं इक्वेशन पाहायला मिळतंय. सुरेख गोलंदाजी. इथे प्रणय मेडन ओव्हर फेकेल का की 2 धाबा आशिष इथे पूर्ण करेल. 2 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता. हो हो हो, क्या बात आहे. सुरेख अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतंय. 5 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाहीये. आता चेंडू आहे 1 आणि धावा बनवायच्या आहेत 2. या एक सुमधुर संगीत. साई नवीन फलंदाज बनण्याच्या आतमध्ये दाखल होतोय. हारा वही जो लढा नाही. यावेळेस मात्र जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळते. प्रणय इथे मेडन ओव्हर फेकलं जाईल का की साई या 2 धावा कुठतील बॅटनं आज हिरो बनण्याची संधी असेल. पुढल्या फेरीमध्ये जाण्याची संधी असेल. फक्त 2 धावा वाचवल्या जातील की धावा उभ्या केल्या जातील. शेवटचा बॉल. उलटॉस बॉल ऑन साइडला करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स फेकी करतोय तत्वर. इथे फलंदाज होईल बाद आणि एका धावेने मात्र पराभवाच्या छायेकडे जाऊ लागले शिवनेरी विराथन टीमला. असं वाटत होतं करण जेव्हा होता 3 ओव्हर्स मध्ये मॅच फिनिश करेल, परंतु प्रितेशचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त गोलंदाजी केली. त्यानंतर प्रणयचं कौतुक करावं लागेल. सुरेख गोलंदाजी.
वेल प्लेड अँड हार्ड लक असेल शिवनेरी विराथन टीम